तर आज ना नवऱ्याला ना कधी नव्हे ते अनारसे खाण्याची इच्छा झाली होती. मग काय घेतलं पीठ मळायला आणि इथली प्रोसेस मला फार आवडली. फक्त 2च स्टेप आहेत, मळा आणि तळा. माझं तर टेन्शनच कमी झालं. म्हटलं पटकन मळून घेऊयात दुधामध्ये पीठ आणि दुधामध्ये पीठ असं मस्त मळून घेतलं. त्यानंतर पेरायला त्याच्यावरती खसखस घेतली एका वाटीमध्ये आणि मस्त असं ताटामध्ये गोळे करून ती खसखस त्याच्यावरती पेरली आणि मस्त असे अनारसे थापून घेतले. इतकं काम सोपं झालं होतं. मला तर आधी इतकं टेन्शन आलं होतं कसे होत आहेत कसे नाही, पण मग तळल्यानंतर मग कळलं. तुम्ही तेलात किंवा तुपात तळू शकतात बरं का. तर बघू शकता रंग इतका सुरेख आलेला आहे आणि माझं काम तर इतकं सोपं झालेलं होतं आणि नवराही खुश आणि मीही खुश. पण देण्याआधी म्हटलं चव तरी चाखून बघावी, म्हणून मग मी चव चाखली नवऱ्याला अनारसे देण्याच्या आधी. तर माझं काम सोपं केलेलं होतं साची फूड्सने, कारण की मी ऑर्डर केलेलं होतं साची फूड्स यांच्याकडून अनारसांचं पीठ, जे आपण 6 महिने आपल्याकडे फ्रीजमध्ये टिकवू शकतो. तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. नंबर